नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा न्यायालयामार्फत जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती सफाईगार या पदासाठी बुलढाणा या जिल्ह्याची, तर त्याची मित्रांनो या ठिकाणी मुलाखतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी थोड्याच वेळापूर्वी काल वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही कुठल्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तसं मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं, ही जी सफाईगार पदाची जाहिरात आहे, अशा मित्रांनो 3 ते 4 जाहिराती सध्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर समजा लातूरसाठी अप्लाय केलं आहे, छत्रपती संभाजीनगरसाठी अप्लाय केलेलं आहे किंवा अहमदनगरसाठी अप्लाय केलेलं आहे, तर तेथे देखील मित्रांनो तुमची साफसफाई चाचणी किंवा चापल्य चाचणी जी आहे ती घेतली जाणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही शिपाई हमाल पदासाठी देखील अप्लाय केलेलं आहे जिल्हा न्यायालयामध्ये, तर त्याच्यासाठी देखील हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा आहे. कारण की साफसफाई चाचणी कशी झालेली आहे, बुलढाणा जिल्ह्याची मित्रांनो जी या ठिकाणी साफसफाई चाचणी झाली आणि त्यानंतर मित्रांनो त्यांची या ठिकाणी मुलाखतीसाठी देखील यादी प्रसिद्ध झालेली आहे. तर कशी चाचणी घेतली गेली आहे, त्याचा काय माहिती आहे, ती माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्याची ही सफाईगार पदासाठी एकाच जागेसाठी जाहिरात आलेली होती. या ठिकाणी मित्रांनो जाहिरात आल्यानंतर लगेच मित्रांनो साफसफाई पदासाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. पहा, 78 उमेदवार निवडले गेले होते. 78 उमेदवारांना मित्रांनो या ठिकाणी साफसफाई चाचणीसाठी बोलवलं होतं. साफसफाई चाचणी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लगेच दुपारी मित्रांनो वेबसाईटवरती या ठिकाणी ही मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी लावण्यात आलेली आहे. पहा, टोटल मित्रांनो 11 उमेदवार या ठिकाणी निवडले गेलेले आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो जर आपण बघितलं, एक जागा होती साफसफाई चापल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार केले होते 78 पैकी फक्त 11 उमेदवार जे आहेत मुलाखतीसाठी या ठिकाणी निवडले गेलेले आहेत. म्हणजे एका जागेसाठी मित्रांनो 11 उमेदवार मुलाखतीसाठी निवडले गेलेले आहेत. तर हे सफाईगार पदासाठी आहे. आता मग मित्रांनो याची चाचणी नेमकी कशी झाली, ही चाचणी कशी झाली, त्याचा फायदा मित्रांनो तुम्हाला कुठं होणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर या जिल्ह्याची देखील तुम्ही फॉर्म भरलेले असतील किंवा जिल्हा न्यायालयाची शिपाई हमाल पदासाठी देखील फॉर्म भरलेले असतील, यांची देखील साफसफाई आणि चापल्य चाचणी होणार आहे. तर बघा मित्रांनो कसं बोलवलं जातं. 78 उमेदवार बोलवले होते, तर त्यांचे मित्रांनो उमेदवारांचे ग्रुप पाडले होते, ग्रुप पाळले जातात. आता मग मित्रांनो या ठिकाणी अहमदनगर असेल, लातूर असेल, या ठिकाणी देखील साफसफाई चाचणीसाठी मुलांना बोलवलं जाईल. तर तिथं जागांची संख्या जास्त आहे, त्यामुळे अर्ज तिथं जास्त आलेले असतील. मग तुमच्या उमेदवारांच्या जे अर्ज आले त्या संख्येवरून किंवा जो उमेदवार या ठिकाणी पात्र ठरले चाचणीसाठी त्या संख्येनुसार तुमचे ग्रुप पाडले जातात. मग न्यायालय आवार इमारतीमध्ये तुम्हाला पाठवलं जातं, ग्रुप करून तुम्हाला पाठवलं जातं. मग तिथे जो मित्रांनो कचरा आहे तो तुम्हाला साफ करायला होता. समजा न्यायालय इमारतीच्या आवारामध्ये कचरा नसेल तर ते स्वतः आणून तिथं कचरा टाकतात. तुम्ही कशा पद्धतीने तो कचरा साफ करतायत त्याचं निरीक्षण केलं जातं आणि त्यावरनं तुम्हाला मार्क्स दिले जातात. त्या ठिकाणी स्वतः अधिकारी जे आहेत ते निरीक्षण करत असतात. किंवा काही ठिकाणी इमारतीमधील पायऱ्या देखील साफसफाई तुम्हाला करायला लावतात. आता हे झालं सफाईगार हे जे पद आहे त्याच्यासाठी झालं. मित्रांनो तुम्ही म्हणाल की जिल्हा न्यायालय शिपाई हमालसाठी देखील असंच असेल का, तर न्यायालय इमारतीचे मित्रांनो तुम्हाला साफसफाई जिल्हा न्यायालय शिपाई हमाल पदासाठी देखील करावी लागते. ऑफिसची सफाई असेल किंवा ऑफिसमधील मित्रांनो जजेसचे डेस्क वगैरे असतील, तिथले फाईल्स वगैरे इकडे तिकडे नेणं, चापल्य चाचणीमध्ये ते देखील तुमचं चेक केलं जातं. अशाच पद्धतीने चाचणी होती. फक्त याच्यामध्ये मित्रांनो सफाईगार पदासाठी तुम्हाला न्यायालयामधील प्रसाधन गृहे देखील साफ करायला लावतात सफाईगार पदासाठी. तर अशी काल जी चाचणी झाली बुलढाणा जिल्हा न्यायालयाची, तिथं सफाईगार पद हे जे आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी जाहिरातीमध्येच मेन्शन केलेलं आहे की प्रसाधन गृहे तुम्हाला साफ करावे लागतील. ते मित्रांनो त्यांचं कामाचं प्रोफाईल काय आहे त्याच्यामध्येच त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे यांना सफाईगार पदासाठी प्रसाधन गृह देखील साफ करावी लागतात. परंतु शिपाई हमाल पदासाठी मित्रांनो हे नसतं. तेथील मित्रांनो प्रसाधन गृह जे आहे, शिपाई हमाल पद जे आहे जिल्हा न्यायालयामधलं, त्यांना मित्रांनो प्रसाधन गृहे साफ करायला लावत नाही. त्यांची फक्त न्यायालय इमारतीची या ठिकाणी साफसफाई चाचणी होते किंवा ऑफिसेसमधील खुर्च्या लावणं असेल, फाईलचं मित्रांनो फाईल जी आहे ती शोधायला लावणं असेल, अशा पद्धतीची चाचणी होते. त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तर तुम्हाला एक अंदाज येईल मित्रांनो याच्यावरनं की कशा पद्धतीने नेमकी चाचणी झाली. बाकीचे तुमचे जे राहिलेले 3 जिल्हे आहेत अजून, अहमदनगर असेल, छत्रपती संभाजीनगर आणि लातूरचे, यांची देखील साफसफाई चाचणी होणं बाकी आहे. त्यासाठी तुम्हाला हे उपयोगी आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने ही चाचणी जी आहे या ठिकाणी झालेली आहे. अशा पद्धतीने चाचणी होते. तर एका जागेसाठीची ही जाहिरात जी आहे ती आलेली होती. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी जी राहिलेली आम्ही या ठिकाणी अर्ज केलेले, जसं की अहमदनगर असेल, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर, यांची यादी केव्हा लागेल. तर बघा मित्रांनो या ठिकाणी जास्त
जास्त जागा असल्यामुळे या ठिकाणी अर्ज देखील जास्त आलेले असतील, त्याच्यामुळे तुमची यादी लावण्यास या ठिकाणी उशीर होत असावा. कारण की ऑफलाईन पद्धतीने अर्ज मित्रांनो येतात. ऑफलाईन पद्धतीने असल्यामुळे जास्त प्रमाणात शॉर्टिंगसाठी या ठिकाणी उशीर लागत असतो. ऑनलाईन जर असतील तर लवकरात लवकर शॉर्टिंग होते. तर त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी त्यांना उशीर लागत असावा. जशी यादी जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती की मुलाखतीसाठी पात्र ठरलेले जे उमेदवार आहेत त्यांची यादी लावण्यात आलेली आहे. बुलढाणा जिल्हा न्यायालयाची सफाईगार पदाची त्यांची मुलाखत सकाळी 24 मे 2024 रोजी होणार आहे. पहा 9 वाजता जिल्हा न्यायालय बुलढाणा येथेच, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय केले तिथेच मुलाखत होती आणि तेथेच साफसफाई चाचणी देखील तुमची घेतली जाते. तर मुलाखतीला जाताना काय काय घेऊन जायचं आहे, सर्व सांकेतिक प्रती ज्याच्यामध्ये 2 सन्माननीय व्यक्तींनी दिलेले चारित्र्याचे दाखले असतील, उमेदवाराचे ओळखपत्र जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना इत्यादीपैकी एक, आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट देखील तुमच्यासोबत तुम्हाला घेऊन जायचे. इतर एज्युकेशन सर्टिफिकेट देखील मुलाखतीसाठी. तर याबद्दल अजून पुढचे जसे अपडेट येतील तसे तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.